मित्रांनो, तू शबरी मी न राम. त्यावेळी आजीने केलेल्या मदतीनंतर आजींनाही आपण काहीतरी मदत करावी म्हणून आम्ही आजींकडे भेटीसाठी निघालो आहोत. आणि या भेटीमध्ये नक्कीच मजा येईल. हा तिसरा भाग आपण बघू शकतो. डोंगर उतारणीतील खूप खोल उतार असलेल्या या घनदाट जंगलातून आम्ही आजीकडे निघालो आहोत. त्या तिथे दूर आपल्याला जायचं आहे, दूरपर्यंत. आजीसाठी काही भेटवस्तू ज्या की सरप्राईज आहे आणि काही वस्तू या आजीची परिस्थिती बघून एका व्यक्तीला मागणी केली होती. अशा समीरजींनी आम्हाला त्या देऊ केल्यात. दूरपर्यंत या रस्त्याने उतरायचं आहे. बाजूला आपण बघू शकतो एकदम जाग्यावरती हा खोल दरी आहे. ही खोल उतरण थोडंसं घनदाट आणि तसंच थोडंसं भयानक असं जंगल, परंतु या ठिकाणी जर आपले बांधव राहतात तर आपणही अशा ठिकाणापर्यंत पोचायला हवं. पाऊस अगोदरच सुरू झालेला आहे आणि या थेंब सुरू झालेल्या पावसामधून आजीच्या भेटीसाठी हा एक दिवस काढून आपण शेत हे आता बरेचसे शेत सुरू झालेले आहेत. आपण जवळजवळ 1 किलोमीटर खालीपर्यंत उतरलेलो आहोत. शेतापासूनही बरीच दूर ती घरं आहेत. बघा, आपण अर्ध्यापेक्षा जास्त उतरलोय. आता ते दूर दिसतंय त्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सोबत भोईसर आहेत, एकदम चष्मा लावून. अजूनही काही झोपडीच्या सुगावं लागत नाही. चुकलो की काय रस्ता तर नसेल चुकलेला, वाटतो तोच आहे, पण पाऊस पडल्यामुळे थोडंसं वातावरण बदललं आहे. बरोबर. या हिरव्यागार जंगलामध्ये आजूबाजूला काही आबईची वेल उगवलेली दिसत आहेत. नव्याने उगवलेले तरवट याची सुद्धा काही झाडी आहेत. जोराचा पाऊस सुरू झालाय. या झाडाखाली आम्ही थोडा वेळ थांबलोय, आसरा घेतलाय. थोडेसे भिजलो आहेत आणि ते घर दिसू लागलंय. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्या थोडंसं पुढे आईचं घर आहे. हे बघा, ही झोपडी दिसू लागली आहे. आपण एकदम जवळ पोचलोय. आणि छोटे तुमचे पेरायचे की नाही? झाला ना पेरून? हा झाला पेरून. आणि तुम्ही बघितलं इकडून तर उतरलो. खाली तुम्हाला बघत होतो आम्ही. आणि मातेसाठी हे छानसे एक नऊवारी. आजीला खूप आनंद झाला जेव्हा मुलांप्रमाणे येऊन आपण त्यांना नऊवारी ही एक छानशी अंगावर घेण्यासाठी शॉल, बराचसा खाऊ आणि समीरजींनी मुंबईहून दिलेली खास त्यांची झोपडी झाकवण्यासाठी दिलेली ही ताडपत्री त्यांना आपण सुपूर्द केली आहे. आणि आता जेवून परतीचा प्रवास आपण करतो आहे. खरंच मातेचं प्रेम मिळावं हे अशा दुर्गम पाड्यावरती. ही संस्कृती आहे शबरी मातेची आणि ही भूमी आहे शबरी मातेची. आजीकडे जेवण करून पूर्णपणे भिजलेलो आहोत आणि घाट माथ्यावरती परत एकदा आम्ही चढतो आहोत. या चढणीच्या रस्त्यावरती पाणी घेतल्याशिवाय पाणी घेतल्याशिवाय पर्याय नाही.